शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5वी व 8वी दिनविशेष खूप महत्त्वाचे असतात. कारण दिनदर्शिका या प्रकरणावरती जे प्रश्न येतात ना, ते बऱ्यापैकी दिनविशेषणावर आधारित असतात. तर आपण जरा फेब्रुवारी महिन्यामध्ये असे कोणते महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते जरा बघूयात. बघा, इथं आहे बघा, जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती. जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती 14 फेब्रुवारी. जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती 14 फेब्रुवारी. त्याच्यानंतर टायगर डे 14 फेब्रुवारी. टायगर डे 14 फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी. संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी. संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी. त्याच्यानंतर आहे बघा, जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी. बघा, इथं आपण मुलं गोंधळून जाऊ शकतात. जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी. आणि त्याच्याखाली बघा आहे की मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी. याच्यामध्ये फरक आहे. जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज नाही का, यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंती 23 फेब्रुवारी. राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंती 23 फेब्रुवारी. त्याच्यानंतर आहे बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. बघा, त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी 26 फेब्रुवारी. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी 26 फेब्रुवारी. जागतिक मुद्रण दिन 24 फेब्रुवारी. जागतिक मुद्रण दिन 24 फेब्रुवारी. याच्यावरती आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी आणि मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो बघा.